बाळ जन्माला आलं की कधी कधी डॉक्टर त्याला काचेच्या पेटीत ठेवण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पालक असाच दवाखाना निवडतात जिथे NICU ची सुविधा असेल. पण आता भारतातील नवजात शिशु आणि 5 वर्षांखालील बालक यांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात समोर आलं आहे. हा अहवाल काय म्हणतो तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही पाहत आहात story.com. संयुक्त राष्ट्रांचा आंतर एजन्सी म्हणजेच UNIGME गटाच्या 2025च्या अहवालानुसार देशात 1990 पासून 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात 76% आणि सन 2000 पासून 68% घट झाली आहे. नवजात बालक आणि 5 वर्षांखालील बालमृत्यू पाहिले तर नवजात बालमृत्यू 70% घटला आहे. जो 1990 साली 1000 बालकांमागे 57 होता तो 2024 मध्ये 17 वर आला आणि 5 वर्षांखालील बालमृत्यूत लक्षणीय घट झाली आहे. 79% घटलाय. जो 1990 साली 1000 बालकांमागे 127 होता तो 2024 मध्ये 27 वर आला. सन 2000 साली दर 1000 बालकांमागे 97 बालकांचा मृत्यू होत होता, तर तीच संख्या 2024 साली 1000 बालकांमागे 32 बालमृत्यूवर आली आहे. जगातील 5 वर्षांखालील बालमृत्यूच्या 25% मृत्यू दक्षिण आशियात होत असले तरी सर्वात जलद घट सुद्धा इथेच दिसून आली आहे. त्यातल्या भारताने आपल्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देत ही संख्या जलद गतीने कमी केली आहे. बालकांमधील जन्मजात दोष, नवजात शिशुला होणारा कावीळ, न्यूमोनिया अशा अनेक आजारांवर भारताच्या आरोग्य प्रणालीने काम करत एक यशस्वी धोरण राबवलं आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, पोषण अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, नवसंजीवनी योजना, मिशन इंद्रधनुष अशा अनेक योजना प्रशासनाने राबवल्या आहेत आणि या कामगिरीमुळे संयुक्त राष्ट्रांनी भारताला कौतुकाची थाप सुद्धा दिली आहे. या अहवालावर तुमचं काय मत आहे? कमेंट जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.